नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2025 पद मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, जुनाट मायलोसायटिक ल्युकेमिया CML हा रोग साधारणपणे कोणत्या वयामध्ये होतो? जुनाट मायलोसायटिक ल्युकेमिया CML हा रोग साधारणपणे कोणत्या वयामध्ये होतो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 40 ते 60 वर्षामध्ये होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, सुमारे निम्म्या बालकांना जन्मानंतर कधी कावीळ होतो? सुमारे निम्म्या बालकांना जन्मानंतर कधी कावीळ होतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तिसऱ्या दिवशीही कावीळ होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2006 रोजी महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारतामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्यासाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले नाही? भारतामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्यासाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले नाही? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जगतराम दव यांनी योगदान दिले नाही. 1 नंबर आहे गिजूभाई बंधेका आणि 2 नंबर आहे डॉक्टर GS अरुंदले आणि 3 नंबर आहे ताराबाई मोळक यांनी योगदान दिले आहे, पण जगतराम दवे यांनी योगदान दिले नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, टाळू लवकर भरून यावी म्हणून टाळवर तेल ओतून बोटाने ते तेल टाळवर जिरवण्याचा प्रथा डॅडॅस आहे. टाळू लवकर भरून यावी म्हणून टाळवर तेल ओतून बोटाने ते तेल टाळवर जिरवण्याची प्रथा ही डॅडॅस प्रमाणे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चुकीची प्रथा आहे. काय मित्रांनो? चुकीची प्रथा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, पोलिओचा दुसरा बूस्टर डोस बाळाला कोणत्या वर्षी देतात? पोलिओचा दुसरा बूस्टर डोस हा बाळाला कोणत्या वर्षी देतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 5 वर्षानंतर बूस्टर म्हणजे डोस देतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मातेच्या दुधातील साखरेस काय म्हणतात? मातेच्या दुधातील साखरेस काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॅक्टोज असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मातेच्या दुधातील कोणत्या घटकामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते? मातेच्या दुधातील कोणत्या घटकामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कॅलोस्ट्रम. काय मित्रांनो? कॅलोस्ट्रम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, कोणत्या समस्येमुळे विकसनशील देशामधील 5 वर्षाखालील 19% बालक दगावतात? कोणत्या समस्येमुळे विकसनशील देशामधील 5 वर्षाखालील 19% म्हणजे बालके हे दगावतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अतिसारमुळे हे दगावतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मित्रांनो, जन्मानंतर साधारणपणे बाळाची नाळ कधी पडते? जन्मानंतर साधारणपणे बाळाची नाळ कधी पडते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 6 ते 7 दिवसांनी ही नाळ पडत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, अयोग्य विधान आपल्याला ओळखायचे आहे. काय मित्रांनो? अयोग्य आपला विधान आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नवजात बालकाची उंची 19 सेमी असते. हे काय मित्रांनो? अयोग्य आन्सर आहे. 1 नंबर आहे मित्रांनो, जन्मानंतर बालकाचे वजन 3 ते 4 दिवसात कमी व्हायला लागते. हे पण बरोबर आहे. जन्मानंतर 10व्या दिवशी बालकाचे वजन जवळपास जन्मा एवढेच वजना इतकेच असते. हे पण बरोबर आहे. आणि जन्मापासून 1 वर्षापर्यंत बालकाचे दंडाचे घेरे 11 ते 12 सेमी असते. हे पण बरोबर आहे. पण आपलं अयोग्य जोडी म्हणजे नवजात बालकाची उंची 90 सेंटीमीटर असते. हे काय मित्रांनो? अयोग्य आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो,
जगभरात जन्माच्या वेळी वजन कमी असण्याची व्याख्या डॅश किलोपेक्षा कमी असणे अशी केली जाते. जगभरात जन्माच्या वेळी वजन कमी असण्याची व्याख्या डॅश किलोपेक्षा कमी असणे अशी केली जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2.5% हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, हाडाची बळकट गाठण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? हाडाची बळकट गाठण्यासाठी कोणता घटक हा महत्त्वाचा असतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कॅल्शियम हा घटक महत्त्वाचा असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतामध्ये कायद्याने मुलांचे लग्नाचे वय मुलींसाठी वर्षे असे निश्चित केले आहे आणि मुलांसाठी वर्षे आणि असे निश्चित केलेले आहे. म्हणजे या प्रश्नाचं थोडं आपलं हे झालं आहे मित्रांनो, मिस्टेक झाली आहे. तर मुलांचे वय किती असते आणि मुलींचे वय हे किती लग्नासाठी योग्य असते, असा हा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुलांचे वय हे 21 पाहिजे आणि मुलींचे वय हे 18 वर्षे निश्चित केले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यास सुरुवात केव्हा केलेली आहे? भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यास सुरुवात कधी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2005 साली ही भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यास सुरुवात केलेली आहे आणि तारीख आहे मित्रांनो, म्हणजे वर्ष आहे 2005 सालपासून. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, सत्य विधान आपल्याला ओळखायचे आहे. सत्य विधान आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपले योग्य आन्सर होईल. कारण का मित्रांनो, 1 नंबर आहे रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे ॲनिमिया होणे, हे पण सत्य आहे. लोहयुक्त आहाराच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो, हे पण योग्य आहे. आणि ॲनिमियामुळे कमी वजनाची बालकं जन्माला येतात, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे 1 हे आपला आन्सर, वरीलपैकी सर्व हे पर्याय आपले बरोबर असतील. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, नवजात अवस्थेचे कालावधी कोणता आहे? नवजात अवस्थेचा कालावधी कोणता ठरविला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जन्म ते 15 दिवस या कालावधीमध्ये नवजात अवस्थेचा कालावधी असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, कांजण्या आजाराबाबत विचार करायचा आहे. कांजण्या आजाराबाबत आपल्याला विचार करायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 आणि 2 हे उत्तर आपले योग्य राहील. 1 नंबर आहे मित्रांनो, कांजण्याचे जंतू श्वासाद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतात, हे पण योग्य आहे. अंदाजे 2 आठवड्यानंतर रोगाची लक्षणे दिसून येतात, हे पण योग्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपले योग्य राहील. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, प्रस्तुतीच्या दृष्टीने योग्य वय कोणते मानले जाते? प्रस्तुतीच्या दृष्टीने योग्य वय असे कोणते मानले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 21 ते 28 हे वर्ष योग्य मानले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, बालकाला जन्मात कोणत्या लसी दिल्या जातात? बालकाला जन्मात म्हणजे कोणत्या लसी हे दिल्या जातात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो. 1 नंबर आहे BCGची लस दिली जाते, 2 नंबर आहे पोलिओची लस दिली जाते आणि 3 नंबर आहे हेपॅटायटिस सी आणि बी ची लस दिली जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, किती कालावधीनंतर आईच्या दुधाबरोबर बाळाला वरच्या आहाराची गरज पडते? किती कालावधीनंतर आईच्या दुधाबरोबर बाळाला वरच्या आहाराची आवश्यकता म्हणजे गरज पडते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 महिन्यानंतर वरच्या म्हणजे आहाराची गरज हे बाळाला पडत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, 1 वर्षाच्या आत बाळाला कोणकोणत्या लसी देतात? 1 वर्षाच्या आत बाळाला कोणकोणत्या लसी हे दिल्या जातात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व लसी हे दिल्या जातात. 1 नंबर आहे क्षय प्रतिबंधक लस, 2 नंबर आहे त्रिगुणी लस, 3 नंबर आहे पोलिओ लस आणि गोरावरी लस. म्हणजे ऑप्शन क्रमांक म्हणजे 4 हे आपलं म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जठरातून आणि मूत्रपिंडातून कॅल्शियम शरीरातील पेशी आणि रक्तातून शोषून घेण्यास डॅश हे व्हिटॅमिन मदत करते. जठरातून आणि मूत्रपिंडातून कॅल्शियम शरीरातील पेशी आणि रक्तातून शोषण घेण्यास डॅश हे व्हिटॅमिनची मदत करत असते.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ड, काय मित्रांनो डी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, शरीरामध्ये डॅश टक्के कॅल्शियम हाडामध्ये असते. शरीरामध्ये डॅश टक्के हे कॅल्शियम हाडामध्ये असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 90% हे हाडामध्ये कॅल्शियम असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात. राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या दिवशी हे प्रदान केले जातात. हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 14 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय बाल पुरस्कार हे प्रदान केले जातात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, DPT काय मित्रांनो DPT या लसमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे घट सर्प धनुर्वात आणि डांग्या खोकला याचा समावेश मध्ये DPT यामध्ये होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, नारी शक्ती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो. नारी शक्ती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी हे दिले जातात. प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मार्च या दिवशी नारी शक्ती हा पुरस्कार दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, मनोधैर्य योजना केव्हापासून लागू करण्यात आलेली आहे. मनोधैर्य योजना ही केव्हापासून योजना लागू करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2013 पासून ही मनोधैर्य योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, एका वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दाते येतात. एका वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दात येतात. हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6 ते 8 दाते हे एका वर्षापर्यंत बाळाला येतात. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.